मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं विलेज पंचायतीच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहे सिंहगडला, ते पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये टू व्हीलरवरनं। सो चला बघूया। मित्रांनो आता आपण आलेलो आहे खडकवासला धरणाच्या साईडला आणि हे बघा किती छान व्ह्यू दिसतो सगळा आणि पाऊस पडतोय। सो चला जाऊया। बघा सो आता आपण सिंहगडला चाललेलो आणि इकडे राईट साईडला मला सिंहगड दिसला, पूर्ण धुकं आहे। सो चला जाऊया पटकन। पूर्ण सगळीकडे धुकं झाले सिंहगड रोडला, सिंहगडला बघू शकता तुम्ही सगळीकडे धुके झाले। चला आता सिंहगडला जाऊया। तर मित्रांनो आम्ही इथे चाललेलो आहे आणि इथे बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे, खूप सारी खडी आहे आणि हे एकदम स्लिपरी झाले मातीमुळे, पण त्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे वरतीपर्यंत। सो त्यामुळे नीट जावा। हे बघा मित्रांनो इथे ट्रॅक्टर पण खाली गेला स्लिप होऊन, मे बी स्लिप होऊनच खाली गेलं। ते बघा ट्रॅक्टर स्लिप होऊन खाली गेला, डायरेक्ट स्लिप होऊन खाली गेला। ज्यांना जे बसनी येणार आहेत त्यांनी इथं उतरून वरती जिमनी जाऊ शकता, किंवा मग ज्यांना चालत जायचे ते सरळ जाऊ शकता इथून। चला आता आपण जाऊया। इथून बिस्किट पुढे वगैरे खायला घेऊन आपण चाललोय पुढं आणि इथं पण रस्त्याचं काम चालू आहे, इकडचं चालू आहे आणि फारसं झालेलं आहे। तर इथून आपण 50 रुपयाचं तिकीट काढून चाललोय वरती। सो चला जाऊया। इथे एका तिकीट काढतात, बाईक 50 रुपीज आहेत। सो चला वरती जाऊया। इथं रस्ता खूपच जास्त डेंजर स्लिपरी झालेला आहे, त्यामुळे इथून एकदम नीट जावा, स्पेशली टू व्हीलरवाल्यांनी, कारण एकदमच जास्त खतरनाक रस्ता झालेला आहे आणि सगळी माती आहे रस्त्यावरती आणि वर या रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे चान्स खूप जास्त स्लिप होण्याचे आहेत। आणि हे बघा इथं असा चढायला अचानक एकदम गाडी स्लिप होऊ शकते। सो इथून पुढचा रस्ता थोडा चांगला आहे। तर चला जाऊया। मित्रांनो इथे सगळीकडे धुके झालेले आहे, हे बघा सगळीकडे धुके झालेले आहे एकदम, आणि सगळे एकदम हिरवगार झालेले आहे, एकदम छान वाटते आणि धुके झाले आणि एकदम बारीक पाऊस चालू आहे। सो चला आता आपण आपल्या टार्गेटकडे जाऊया। सो मित्रांनो आता आपण एका अशा हाईटला आलो आहे जिकडचं आपल्या समोरचं काहीच दिसत नाहीये, सगळे धुके दिसत आहेत। हे बघा काहीच नाही दिसत आहे। मी तुम्हाला एक वरतून अँगल दाखवतो, काहीच दिसत नाहीये। आणि हे बघा वरती पण बघा, इकडे पण खूप सारे धुके आहे। सो चला आता आपण जाऊया। मित्रांनो मडेघाट सारखे धुके आलेले आहेत आणि हे बघा आम्हाला जास्त काही आमचं दिसत पण नाहीये। ते बघा आपल्याला जायचं तिकडं आणि हे बघा त्याचा माहोल कसा झालेला आहे, एकदम जास्त फॉगी आहे आणि आपण बुरजावरती पण जाणार। सो चला जाऊया। इकडे सगळे गव्हर्नमेंटने फेन्सिंग करून ठेवले, कारण इकडे खूप सारे दरड कोसळतात, त्यामुळे इथं गव्हर्नमेंटने हे बघा पूर्ण सगळीकडे मेटलची जाळी लावून ठेवली आहे। हे बघा सगळीकडे मेटलची जाळी लावून ठेवली आहे, एकदम खतरनाक स्पॉटला असल्यामुळे लोकांच्या गाड्या फिरत नाहीयेत आणि पार्किंग लाईन इतकी लांबपर्यंत आली आहे, खालपर्यंत आली आहे। हे बघा हे सगळे घरी जाणारे लोक आणि हे वरती जाणार आहे आणि इथं गाड्या पार्क करून ठेवल्यात। या गाड्या सगळ्या पार्क करून ठेवल्यात। सिंहगड आहे हा, सिंहगड काहीच दिसत नाहीये, तिकडचं पण काहीच दिसत नाहीये। दादा पप्पा तिकडे गाडी लावायला गेलेत आणि आपल्याला तिकडे जायचंय, काहीच दिसत नाहीये बघा। चला गाडी लावून आपण वरती जाऊया। सो मित्रांनो आता झालं काय माहिती का, आम्ही इथं आलतो आणि हे बघा समोरचं लिटरली काहीच दिसत नाहीये आणि आम्ही रेनकोट घालून आलतो, पण त्याला खाली काहीच नव्हतं, त्यामुळे आम्हाला लय थंडी वाजते, आम्ही भिजलो पण आहे। आणि तेव्हा आता सिंहगड समोरचा काहीच दिसत नाही, लिटरली काहीच दिसत नाहीये आणि लोकांनी गाड्या पण अशा लावल्यात की त्यांना निघताच नाही येणार। तो जर तुम्ही येणार असाल सिंहगडावरती, तुमची 4 व्हीलर असेल तर तुम्ही
गाडी खालीच लावून तिथून जीप घेऊन वरती या, म्हणजे तुम्हाला टेन्शन पण नाही राहणार ना गाडी चुकवायची थोडी खाली जायचं. तर तुम्ही ती तुमची गाडी खाली लावून वरती जीप घेऊन जाऊ शकता त्यांच्या, आणि मग तुम्ही तिकडून खाली चालत पण येऊ शकता किंवा तिकडे जीप पण थांबलेला असतात थोडं पुढे. तो चला आता आपण पुढे बघूया. थंडी लोकांचे काय हाल राहतात बघा. इथं आम्ही खातो क्रॅक जॅक, काहीच दिसत नाही आणि थंडीने जोरात वाजायला लागली आहे. समोरच्या गाड्या नाही दिसत आहेत आम्हाला. आम्ही वरती जाऊन काय करणार आहे, खतरनाक थंडी वाजतीये. हे बघा हात कसे झालेत माझे, लाल झालेत पूर्ण थंडीने. हा हात पण लाल झाले, हात दाखव, हात दुखायला लाल झालेत हात थंडीने. तो आम्ही बिस्किट खातो आणि घरी जातो. सो जसे मी मगाशी बोललेलो, इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि आम्हाला थंडी वाजत होती तर आम्ही घरी निघत होतो. पण तरीसुद्धा आम्हाला इथं खूप जास्त ट्रॅफिक लागलं. आणि जर तुम्ही येणार असाल तर आम्ही ऑफ डेला आलतो, मंडेला आलतो, तरीसुद्धा असं झालं आहे. जर तुम्ही येणार असाल तर थोड्या दिवसांनीच या, कारण इथं खूप जास्तच ट्रॅफिक आहे. आणि जर येणार असाल तर कारने नका येऊ. जर तुम्हाला जीवने नसं न्यायचं तर बाईकने या, थोडं थंडी वाजेल पण ॲटलिस्ट तुम्हाला असं ट्रॅफिक वगैरे तर नाही भेटणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, कमेंट करायला विसरू नका.